दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट व पूना गेस्ट हाऊस नेहमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी वर्षात अजरामर संगीताचा नजराणा वसंत 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 अर्थात 3 वसंत, वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार या प्रसिद्ध संगीतकारांच्या रचना सादर करते PCFT एंटरटेनमेंट। शनिवार दिनांक 27 जानेवारी रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड। प्रवेश विनामूल्य। दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट आणि पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच यांच्यात संयुक्त विद्यमाने आयोजित वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी वर्षात अजरामर संगीताचा नजराणा वसंत 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 अर्थात 3 वसंत, वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार या तिन्ही प्रसिद्ध संगीतकारांच्या रचना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सादर करणार आहोत। कार्यक्रमाला दीपप्रज्वलनानं आपण सुरुवात करूया। मी दीपप्रज्वलनासाठी पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वडवकर, उपाध्यक्षा मोहना टिपणीस यांना अशी विनंती करेन की त्यांनी पुना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे माननीय किशोरदादा सरपोतदार, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शैलाताई दातार, डॉक्टर संजय गौरीनंदन आणि सुधीर वैद्य या सर्वांना घेऊन स्वरमंचावर यावं। आपल्या घरचे विजय फळणीकर यांनाही विनंती की आपणही या स्वरमंचावर यावं आणि दीपप्रज्वलनाच्या या कार्यक्रमात सहभागी व्हावं। आई एकविरा देवीच्या प्रतिमेचं पूजन, सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। तमसोमा ज्योतिर्गमय अर्थात जो दीप आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो, आयुष्यात नेहमी सद्विचारांची वाट दाखवतो। माझ्या मते या स्वरमंचावर प्रज्वलित होणारा हा दिवा आपल्या सगळ्यांना कायम पुरेल अशी ऊर्जा देईल। आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं अनन्यसाधारण महत्व आहे। म्हणजे लाईन हलकी आहे। आता नाही वाढली, हा आता वाढवा, थोडी अजून वाढवा। आता थोडी 2-2 लाईन हलायला लागली, 3-3 लाईन होते। येतो थोडे अजून वाढवा। आजच्या कार्यक्रमासाठी आला अनेकांचे खरं तर मोलाचं सहकार्य लावलं, कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटल्यावर त्याला पाठबळ देणारे हात लागतात आणि यावेळेला ते हात पूना गेस्ट हाऊस नेहमंचचे माननीय किशोरदादा सरपोतदार यांच्या रूपाने आले। आदरणीय सुधीर वैद्य यांनी कल्पना पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टला मांडली। कार्यक्रम आज तुमच्या सादर होतो। सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं। ट्रस्टची स्थापना 14 मे 2018 रोजी समाज हिताय सर्वजन सुखाय या हेतूने झाली। पुढे कालांतराने वेगवेगळ्या गरजू संस्थांना आर्थिक सहाय्य करणे, वारकऱ्यांना वैद्यकीय मदत, समाजातील गरजूंना बिनव्याजी आर्थिक मदत, ज्ञानकिरण योजनेतर्फे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय फीसाठी मदत, विशेष मुलांच्या शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी 5 लाखाची मदत आणि सांगायला अतिशय आनंद
आणि अभिमान वाटतो की आत्तापर्यंत 41 लाखाहून अधिक रुपयाची रक्कम ट्रस्टने समाजासाठी दिलेली आहे. तसेच समाजातील होतकरू आणि गुणी कलाकारांचे गुण जोपासून त्यांची कला सादरीकरणासाठी त्यांना व्यासपीठ मिळवून देणे या उद्देशाने त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आजवर आयोजन केलेलं आहे. त्यातलाच हा एक भाग. खरं तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सुधीर वैद्य यांच्या मनात या कार्यक्रमाची संकल्पना आली आणि त्यांनी ट्रस्टचे विश्वस्त भूषण कुलकर्णी यांना सांगितली. पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचचे किशोरदादा जे अनेक खवय्यांच्या पोटाशी असतात ते यावेळेला आमच्यासारख्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि तयार झाला हा सुंदर सांगीतिक नजराणा 3 वसंत. चला तर मग आपण कार्यक्रमाकडे वळूया. अर्थात कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात चांगल्या भजनानं देवाच्या प्रार्थनेनं करतो त्याप्रमाणेच आम्ही आजच्याही कार्यक्रमाची सुरुवात या सुंदर प्रार्थनेनं करतोय. व्ही शांताराम यांच्या 1957मध्ये प्रदर्शित झालेल्या 2 आंखे 12 हात अर्थात एका जेलरचे 2 डोळे आणि 6 कैद्यांचे 12 हात असं सिनेमाचं कथानक होतं. या कैद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्या ज्वेलरचे यशस्वी प्रयत्न आणि त्यासाठीच हे गाणं अर्थात जी प्रार्थना जी आजपर्यंत सर्व रसिकांच्या मनावर राज्य करते ती म्हणजे ए मालिक तेरे बंदे हम आणि सादर करतायत रुपाली सुळे आणि सर्व साथीदार.
थँक्यू. वाह, क्या बात आहे. आणखीन एक जाता जाता माहिती म्हणजे ए मालिक तेरे बंदे हम या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचाही दर्जा देखील मिळालेला आहे. यानंतर पुढचं गीत कन्यादान या चित्रपटातलं, स्वर अर्थात पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे, संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि गीत लिहिलं होतं पी सावळाराम यांनी. सादर करतोय आशय देशमुख. हॅलो चेक. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. उडे पापणी किंचित ढळता, उडे पापणी किंचित ढळता. गोड कपोली रंग उशेचे, रंग उशेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता. मावळतीचे सूर्य फुलते, सूर्य फुलते करतो, चित्र काढतो. परितव प्रीती सरिता, संगम देखून मागे फिरला. तुझा परितव प्रीती सरिता, संगम देऊन मागे फिरता. हसरी संध्या रजनी होता, हसरी संध्या रजनी होता. नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो,
चित्र काढतो मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो चित्र काढतो. वा, थँक्यू. म्हणजे बघा ना, पूर्वीच्या काळी कसं होतं की घरातनं एखादी व्यक्ती बाहेर गेली की त्याला सांगायचे तू पत्र लिही आणि पोचलास की सांग आम्हाला तू पोचलेला आहेस. अर्थात नंतर क्रांती झाली आणि नंतर सगळ्यांच्या हातात मोबाईल्स आले आणि मग आपण पूर्वी ते जरा महाग होते तेव्हा आपण सांगायला लागलो की तू फक्त मिस कॉल दे, पोचलास की म्हणजे मला कळेल मी पोचलो आहे. आणि आता आहे की फक्त तू तिथं पोचलास की मला मेसेज कर, ब्लूटिक झाली की मी समजून जाईन की तू तिथं पोचलायस. पण आता हे पुढचं गाणं त्या काळातलं आहे जिथं ती म्हणते जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. सादर करते केतकी देशपांडे, पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं हे गाणं. सुमन कल्याणपूर यांचे स्वर, संगीत वसंत प्रभू यांचं आणि गीत पी सावळाराम यांचं. ताई इथं समोर बसलेल्या आहेत. यमन रागावर आधारित हे गाणं आहे. हॅलो हॅलो चेक. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा.
वाट पाहते जिथे सागरा. क्या बात आहे. यानंतर पुन्हा एकदा जाऊया आणखी एका प्रेमगीताकडे. या गीतातला प्रेमी स्वतःला प्रेमपक्षी समजत आहे आणि तो आपल्या प्रेयसीला म्हणतोय, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात. चित्रपट वरदक्षिणा सादर करतायत निखिल वैद्य. स्वर अर्थात बाबूजींचे, संगीत वसंत पवार यांचं आणि गीत ग दी माडगुळकर यांचं. निखिल, तुझे फॅन फॉलोअर्स बरेच दिसत आहेत बरं का. तुझ्या एंट्रीला टाळ्या वगैरे होत्या, त्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा जास्त आहेत. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या प्रेयसीची मनधरणी करणं सोपं आहे, पण या तबल्याची मनधरणी करणं फार अवघड आहे. एकतर तो बोलत नाही आणि बोलला की मग बराच वेळ असाच रागावून वगैरे बसतो. पण आज म्हणून मी तब्बजींच्या शेजारचीच मुद्दामून जागा पटकावली आहे की एकदा नक्की काय प्रकरण असतं. बाबूजी आणि गदिमा यांच्या आजपर्यंत अनेक कलाकृती आपल्या हृदयात आपण जपून ठेवलेल्या आहेत आणि त्यातलीच ही आणखीन एक कलाकृती. चलो फाइनली एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो. निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. बने माळ राने राई, ठाई ठाई केले स्नेही. बने माळ राने राई, ठाई ठाई केले स्नेही. तुझ्या विना नव्हते कोणी आत अंतरात, आत अंतरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. तुला
दिसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरामी भोळा पडे नका तुझिया डोळा, मुका बावरामी भोळा पडे नका तुझिया डोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धन्यवाद. क्या बात आहे. आहे मी म्हटलं की नाही तुला तुझा फॅन फॉलोअर जास्त आहे म्हणून. वन्स मोर असं काहीतरी म्हणतात, मला नाही ऐकू येते कारण त्यांचा आवाज. ती पण आली आहे निखिल. हो आली आली. हां मुका बावरामी भोळा पडे नका तुझिया डोळा, मुका बावरामी भोळा पडे नका तुझिया डोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. थँक्यू थँक्यू. वा वा. तुला बक्षीस द्यायचं आहे निखिल. क्या बात आहे. असे ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव. हां अच्छा वा क्या बात आहे. म्हणूनच त्यांना जाण आहे त्या कलाकाराची. इथं हां यमन कल्याण होतं, ताई सांगतील कारण माझ्या माहितीत काही नाही आहे. ताई मागं बसल्यात. ताई कुठल्या रागावर आधारित गाणं होतं असं विचारतात, काही माहिती येतं आपल्याला, म्हणजे मला तर माहीत नाही. हो यमन बरोबर आहे. नाही मी असं म्हणणार होतो की निवेदन क्षेत्रातलं पण कोणी आलं असेल तर मी आहे इथं समोर. असो, कार्यक्रमात यानंतर पुढच्या नाट्यसंगीताकडे वळूया. जय जय गौरी शंकर या नाटकातलं हे पद. संगीत आहे वसंत देसाई यांचं. सादर करतोय नील सुळे. गीत आहे विद्याधर गोखले यांचं आणि नटभैरव या रागावरचं आधारित हे गीत. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना. करुणाकरा रमा रमण.
मधुसूदन मनमोहन करुणाकरा नारायण रमा रमणा धावता श्रीहरी जळकरी बनसागर गोविंदा धावता श्रीहरी जळकरी बनसागर गोविंदा रे बनसागर गोविंदा धावता श्रीहरी जळकरी बनसागर गोविंदा बनसागर गोविंदा रे बनसागर गोविंदा बनसागर गोविंदा बनसागर गोविंदा रे धावता श्रीहरी जळकरी बनसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा रे नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. थँक्यू. क्या बात आहे. या पुढचं गीत सादर करण्याआधी एक छोटासा किस्सा मात्र आपल्या सगळ्यांना सांगतो. आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल, 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरणाला मोठी भेग पडली. सबंध पुण्यात पाणीच पाणी झालं आणि अर्थात हाहाकार माजला. शिवाजीनगर स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या गदिमांचा पंचवटी हा बंगला, तिथंही अर्थात थोड्या वेळानं पाणी भरू लागलं. गदिमांचे एक मित्र बाळ चितळे, त्यांचं घर पण पाण्याखाली गेलं होतं. पण स्वतःच्या होणाऱ्या नुकसानापेक्षा त्यांना चिंता लागली होती ते गदिमांच्या एका हस्तलिखिताची. गदिमांनी नुकतेच वरदक्षिणा चित्रपटाची पटकथा लिहून त्यांच्याकडे दिली होती व पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती. ते धडधडत्या हृदयावर स्वार होऊन गदिमांच्या आतल्या खोलीत पोचले आणि काय आश्चर्य, समोरच्या टेबलवर गदिमांचं स्क्रिप्ट जसंच्या तसं होतं, कोरडच्या कोरडं. पाण्याचा एक थेंबही त्यावर पडला नव्हता. आणि गंमत अशी की जसं जसं पाणी वाढू लागलं तसं तसं ते टेबल, त्या लाकडी टेबल त्या पाण्यावर तरंगू लागलं. बाळ चितळे धावतच त्या टेबलाजवळ गेले, स्क्रिप्ट चाळू लागले आणि समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील ते गाणं लिहिलं होतं, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. सादर करतोय अथर्व सुळे. पुढे वरदक्षिणा हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदी चित्रपट गायक मन्ना डे यांनी घन घन माला हे गाणे आपल्या गायकीने अमर केले. गदिमा मोठ्या अभिमानाने कायम म्हणत, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे,
माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. तुकारामांचे अभंग जसे पाण्यातून वर तरंगत आले, जणू तेच भाग्य गदिमांच्या वरदक्षिणा या संहितेला लाभले. सादर करतोय अथर्व सुळे आणि सर्व साथीदार. हर हर घन घन माला नवे दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नवे दाटल्या कोसळती धारा. के कारव करी मोर काननी उगवून पिसारा. घन घन माला नवे दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नवे दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमली धुंद वासनी. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमली धुंद वासनी. एक नामिक सुगंध येतो, एक नामिक सुगंध येतो होल्या अंधारा. होल्या अंधारा. घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण. कृष्ण तिला अडविते कवाड अंगण. तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळ साचले. अंगणी अवघ्या तळ साचले. भिडले जलधारा. भिडले जलधारा. घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. कोसळती धारा. क्या बात आहे. या टाळ्या मागच्या धारांसाठी आणि या ढगांसाठी पण होत्या, कारण कोरसचाही खूप मोठा वाटा या गाण्यामध्ये आहे असं मी मानतो. क्या बात आहे. याच त्या टाळ्या होत्या बहुतेक. चलो पुढची एक लावणी सादर करण्यासाठी नमिता खारकर यांना मी स्वरमंचावर आमंत्रित करेन. अर्थात याही गाण्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे, ती मी आपल्या सगळ्यांना सांगतो. तोपर्यंत सांगते ऐका हा गदिमांचा आणखीन एक गाजलेला चित्रपट. 29 मे 1959 रोजी पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला आणि त्याने मराठी, भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीत नवा इतिहास विक्रम घडवला. कारण हा चित्रपट सलग 5 वर्ष चित्रपटगृहात सुरू होता. चित्रपटाचे संगीतकार होते वसंत पवार. गदिमांनी चित्रपटासाठी ही लावणी लिहिली, पण संगीतकार वसंत पवार यांना काही केल्या या गाण्याची चाल सुचेना. एक दिवस ते राम कदम यांच्या घरी होते. शेजारी घरात कोणाचं तरी निधन झालं होतं आणि मोठमोठ्याने रडारड सुरू होती. त्या घरातली एक महिला मोठ्याने मैताला साथ घालत होती, असा कसा माझा बाबा गेला ग. आणि काय गंमत आहे बघा, या रडण्याच्या तालातून राम कदमांना या गाण्याची चाल सुचली आणि हीच लावणी गेली 55 वर्ष गाजत असलेल्या
या झकास लावणीचा जन्म झाला. मी बोल सांगत नाही, तुम्ही सगळे ओळखालच. ढोलकी पण तीच आहे, त्यामुळे तिलाही थोडा वेळ लागेलच बोलायला. तर आणखीन एक शिट्ट्या वगैरे ज्यांना येतात त्यांनी तयार राहा बरं का. बारीक बारीक सांगू का कोणी
पाठीस शंभला वार गोड तो मजसे गमला मजसे गमला मजसे गमला दिला बसाया पाठ मी बाई झालो शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला दोघांना सांगू गा कोणीच्या म्हाताऱ्याला गणीच्या म्हाताऱ्याला हाय उघडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला जाता साताऱ्याला गजात नव्हते तेव्हा बाबा माझा मजवद उठला ताबा त्याची भेटाई तोबा 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 निकळू लागे तुलोणी ग बाई बघता निखार्याला बघता निखार्याला सांगू गा कोळीच्या म्हाताऱ्याला गणीच्या म्हाताऱ्याला हाय उघडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला जाता साताऱ्याला हा माझे डोलकीचा वन्स मोर आहे. अच्छा नाही अजून एक लावणी आहे त्याच्यानंतरही घ्यायची आहे कारण असे वन्स मोर घेत राहिलं तर लावणीनंतर कापणीची वेळ येईल म्हणजे चलो त्यामुळं मी पण थोडं थोडं निवेदन पुढं घेतो नाही तर निवेदनाच्या मध्ये मध्ये गाणी असतं तुम्हाला एक कार्यक्रम नंतर वाटेल त्यामुळे पुढचं गीत सादर करण्यासाठी येते प्राजक्ता पत्की गीत आहे लीला गांधी आलेले आहेत क्या बात आहे यथोचित त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण मध्यंतरात नक्की करू. ताई आपलंही स्वागत पुना फॅमिली पब्लिक ट्रस्ट आणि पुना गेस्ट हाऊस स्नेह मंच यांच्यातर्फे. प्राजक्ता पत्की पुढचं गीत सादर करतायत. स्वर आहेत आशा भोसले यांचे, संगीत वसंत प्रभूंचं आणि गीत लिहिलं होतं पी सावळाराम यांनी.
बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखं यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणीच उघडे ग बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा. वा. या पुढील गीत सादर करण्यासाठी मी रुपाली सुळे आणि निखिल वैद्य या दोघांनाही स्वरमंचावर येण्याची विनंती करेन. युगल गीत हे आहे. चित्रपट अवघाची संसार. स्वर अर्थात आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे, संगीत वसंत पवार यांचं आणि गीत वसंत अवसरे. आपल्यातल्या अनेकांना माहिती असेल की शांता शेळके शांताबाई या सरकारी नोकरीत होत्या आणि तेव्हा त्यांना सरकारी नोकरीत असताना दुसरं काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग करण्याला बंधनं होती, म्हणून त्यांनी या नावानं खरं तर लिहायला सुरुवात केली, वसंत अवसरे या नावानं. आणि कुठलाही व्यावसायिक संबंध नको म्हणून खरं तर त्यांनी हे टोपण नाव घेतलं होतं. इथं शास्त्रीय संगीतातले अनेक जाणकार आलेले आहेत. तिलक कामोद आणि देस या दोन्ही रागांचं मिश्रण या गीतात दिसतं. रुपाली सुळे आणि निखिल वैद्य या दोघांना मी स्वरमंचावर येण्याची विनंती करेन. हॅलो हॅलो. रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणाला. रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणाला. मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला. रूपास भाळलो मी. एकांत पाहुनिया जे तू मला म्हणा ऐकून राजनी सांगू नको कुणाला. रूपास भाळले मी. चंद्रा ढगातूनी तू हसलास का उगारे. चंद्रा ढगातूनी तू हसलास का उगारे. वाकून खालतीयन का ऐकलेस सारे. जे ऐकले तू वाते सांगू नको कुणाला. रूपास भाळलो मी. वारा तुझी कशाने चाहून मंद झाली.
रूप ऐसे निरखीन मी दुरून हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून धरलेस जे उरी ते सांगू नको कुणाला रूपास भाळलो रूपास भाळलो वा. या पुढील गीत सादर करण्यासाठी येतोय आशय देशमुख. क्या बात है. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील न भूतो न भविष्यती असा सोहळा आपण नुकताच बघितला. मात्र रावणावर आधारित असलेलं हे गीत आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका. या गीताची पण एक छोटीशी कथा आहे. चलो आपण थेट आशयकडून ऐकूया. स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील हे गीत, अर्थात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे स्वर, संगीत वसंत देसाई यांचं आणि गीत गदिमांचं. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती टंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला.
कमला परी नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निज करी त्या कमलावर चंद्र निज करी करीतो अभिषेका रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका लक्ष्मी लंका दोघी भगिनी 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 उभय उपजल्या या जलदीतून उभय उपजल्या या जलदीतून उभय उपजल्या या जलदीतून ह्या लंकेचे दासी पद तरी ह्या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का रम्य ही स्वर्गाहुन लंका रम्य ही स्वर्गाहुन लंका तिच्या कीर्तीच्या सागर लहरी तिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती टंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका तिच्या कीर्तीच्या सागर लहरी तिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती टंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका स्वर्गाहुनी लंका स्वर्गाहुनी लंका क्या बात है, क्या बात है. एक मिनटं वन्स मोर घेणारच आहे आशय, पण तुम्हाला सांगतो त्यानं कार्यक्रम सुरू होतानाच आमचं ठरलेलं आहे या गाण्याला वन्स मोर आलाच पाहिजे अशीच त्यानं तयारी केलेली. त्यामुळे वन्स मोर सकटच या गाण्याची प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे आशय वन्स मोर एकदा सर्व मायबाप रसिक श्रोत्यांकडून. लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी
लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलदीतून उभय उपजल्या या जलदीतून उभय उपजल्या या जलदीतून ह्या लंकेचे दासी पद तरी ह्या लंकेचे दासी पद तरी कमला येईल का रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका स्वर्गाहुनी लंका स्वर्गाहुनी लंका क्या बात है.